ओम मी आत अडकले. कोण आहे? ऐक माझं ऐक, शांत हो. मला सांग तू बॅक फुटवर का आली? तुझं प्रेझेंटेशन छान झालंय, सगळ्यांना खूप आवडलं. तुझ्या आयडियाज काहीतरी खूप इनोव्हेटिव्ह आहे. तुला कोणी काही बोललंय का? अगं काय झालं मॉम? अगं ती अरे क्या हुआ मम्मी जी? मॉम तू रडते? इट्स ओके मॉम, इट्स ओके. अरे ओम, काय ना उत्साहाच्या भरात आपल्याला एखादी गोष्ट करावीशी वाटते, पण ती ऍक्च्युअल वेळ येते ना तेव्हा लक्षात येतं की आपण हे नाही करू शकत, म्हणून मॉम पॅनिक झाली. पण इट्स ओके मॉम, तू जेव्हा रेडी असशील, जेव्हा तुझी तयारी होईल, जेव्हा तुला करावंसं वाटेल तेव्हा तू माझ्याकडे ये, आपण एक्झिक्यूट करू. हो ऑफकोर्स. चालेल ना आई? चल, तुला आवडतं आपण नंतर करूया. अरे मोमो, अरे इधर है हम लोग. एक मिनिट, शांत हो. मी खाली आता पाहिलं स्टोर रूम पाशी. तू खरंच साप पाहिलास का? मी माझ्या डोळ्यांनी पाहिला. ओके ठीक आहे, रॉकी चल बघूया. अच्छा चल. एक मिनिट ओम, अरे तू कशाला जातोय? सापच आहे ना. रमेश, सुरेश, एवढी नोकर मंडळीत मी फोन करते कोणाला. ताई, घरात साप आलाय, मुंगी किंवा झुरळ नाहीये. चल पटकन. इथे मी पाहिलं होतच नाही. शुअर? हो, इथे बघ. माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं इथे. ओके ठीक आहे, डोंट पॅनिक. आपण दरवाजा उघडूयात. हा? अरे हा लॉक आहे. लॉक कोणी केलंय? ताई याची चावी तुझ्याकडे आहे? माझ्याकडे? रमेशकडे असेल. थांब, रमेश रमेश. या म्युझिक मुळे याला कसं ऐकू येणार आहे? अरे अरे तुम लोग सब लोग हटो, मी तोड़तो. अरे नाही, अरे तोड़ने तू जल्दी कर. त्याला ऐकू पण येत नाहीये वाटतं. थांब आई, त्याला तोड दे. रॉकी सावकाश. सावकाश. पण नाहीये. रॉकी सांभाळून, तो साप बाहेर येईल. सावकाश. साप वगैरे असेल. अरे स्वीटू. अरे आई खुर्ची इथे बस. ही काय करते इथे? सावकाश. अरे रे, हळू. ए स्वीटू. अगं स्वीटू, मैं पानी लेके आता हूँ. बरं वाटतंय का? काय झालं तुला? इथे कशी काय अडकलीस तू? तू इथे लॉक कशी झालीस स्वीटू? मोमो, जा ना, ते ठणाणा म्युझिक लावले ते बंद करून या आधी. मम्मी जी, हे पाणी दे. आई घे बेटा, घे पाणी. बरं वाटतंय? हा स्वीटू, ऐक ना, तू इथे लॉक कशी झाली सांग मला. ही मला रिडिझाईन करायची तुझ्यासाठी आणि ओम्स. बघते तू, बघ तुला कुठला रंग हवासा वाटतोय. मी येते. इकडे एक स्टडी टेबल करता येईल ज्याच्यावर ओमचं सगळं कामाचं सामान आणि हे ठेवता येईल, आणि त्याच्या बाजूला एक कपाट ना मालविका मा. हो तेच म्हणते मी, इथे कशी. हो मला कळलंय. पहिल्यांदा स्वीटू घरात आली होती तेव्हा सुद्धा अशीच कुठल्या तरी खोलीत अडकली होती, आठवतंय का तुला? तशीच अडकली असणार. पण स्वीटू, आता या घरातला कोपरा इंटिरियर तुला माहित असायला हवं.
कुठल्या खोलीत नक्की काय असतं हे सगळं तुला आता माहिती असायला हवं आहे की नाही ओम? आणि अगं आता इथे अडकलीस तर तू हाक मारायचीस ना तर म्युझिक फोन मी फोन तरी करायचास, कोणतरी आलं असतं तुला घ्यायला सोडवायला. हा हा स्वीटूचा फोन आहे ना? घ्या अशी मुलगी आहे. एनिवे ते तुमचं प्रोजेक्ट आता ड्रॉप झालंय माहितीये ना? चला चला बाहेर चला, इथे किती त्रास होतोय. या या या. मी जाते. ओकेस ना आता? आता तिला फार प्रश्न विचारू नका. तिला बाहेर घेऊन चाल ना. सावकाश ये ये, उठ उठ. तिला फक्त काय झालं कसं झालं नका विचारू. ये बेटा. ये सांभाळ. हा. सावकाश. बरं वाटतंय तुला? ओकेस ना तू? मावशी मीटिंगचं काय झालं? सांगते नंतर सांगते. नाही नाही नंतर नाही. नाही बघू नंतर बघू आपण हे सगळं. मावशी मला कळतंय तुम्ही घाबरताय, पण असं घाबरून कसं चालेल? त्यावर मात करायला हवी आपण. असं असं खचून नका ना जाऊ. आम्ही आहोत ना, आणि आम्ही आहोत. तुम्ही प्रयत्न नका सोडू प्लीज. अगं मम्मी जी, स्वीटू एकदम बरोबर बोलते. हा तरी पण मला असं वाटतं की आपण बघू नंतर बघू काय ते. मावशी आई हो हा. करू नक्की करू. पक्का ना मम्मी जी? हा बेटाजी. ताई जरा तिकडे बस ना. आई आली. ओ आई हा बस. माफ करा. मगाशी जरा मला काही सुचेनासं झालं होतं. काय आहे, डोक्याला जरा गंज लागल्यासारखं झालं होतं आणि काही टच राहिला नाही कामाचा, तर स्वतःवरचा विश्वास ढळल्यासारखं झालं होतं. सॉरी. पण माझी मुलं माझ्या सोबत आहेत. ही स्वीटू आहे. ही स्वीटू आली ना, मला एकदम असं वाटलं की माझ्या अंगात बळ आलाय. अशी नवी उमेद जागावी असं झालं एकदम. मला वाटलं की ही तरुण पिढी माझ्या बरोबर आहे, तर मग अशक्य असं काहीच नाहीये. त्यामुळे मला सगळ्यांना तुम्हाला असं सांगायचंय की थोडीशी मी गडबडले असेल, पण आता मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगू शकते की हे प्रोजेक्ट मी हँडल करते. मी निघते, मला उशीर होतोय. हा मी तुला सोडायला येतो. कशाला? येतो ना, थांब जरा. माणूस मी आईला सांगतो आणि तो. आई मी आलोच ना जाऊन. हा ठीक आहे, मग आपण लवकरच कामाला सुरुवात करू. सध्या पुरतं नमस्कार. मिसेस खानविलकर. मम्मी जी चले. चल.
माझ्याकडे का बघतोयस? आज त्यांनी आपल्याला खूप मोठी गोष्ट दिली आहे. त्यांना थँक्यू म्हण. तेच करतोय मी स्वीटू. आज ज्यांनी मला इतकी छान गोष्ट दिली आहे त्यालाच थँक्यू म्हणतोय. थँक्यू. मी काहीच नाही केलंय. तू खूप काही केलंय स्वीटू. तू काय करतोय? स्वीटू, तू होतीस म्हणून आईने होकार दिला. माझ्याच्याने ते शक्य झालं नसतं. अरे मी आईचं स्वप्न पूर्ण करायची हिंमत तू तिला दिलीस. तुझ्याच्याने हे शक्य झालं. आज तुझ्यामुळे आई खुश आहे स्वीटू. अरे शकू मावशींच्या निर्णयामुळे मी खुश आहे आज. तू तू उठ. माझी शक्ती, माझी ताकद, माझा आनंद माझ्या समोर उभा आहे. थँक्यू स्वीटू. थँक्स अ लॉट फॉर एव्हरीथिंग. निघूया. आई सॉरी अगं, आज ना खूप उशीर झाला. खूप काम होतं ना त्याच्यामुळे. ये चहा घेतेस का? नको. ममता काकीने आईला सांगितलं नसेल ना की मी पार्लर मध्ये नव्हते. अगं उभी का तू? ये बस ना. ये बस ना. नाही ठीक आहे. नाही. अगं बस ग. मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. अगं हो हो नंतर. आता ते आलेत ना, मग आम्ही गप्पा मारतोय. थांब जरा, आपण नंतर बोलू. अहो वहिनी, आपल्या गप्पा काय होतच राहतील हो. तिला महत्वाचं बोलायचं असेल बोल ग स्वीटू. अगं लाजतेस कशाला? सांग ना. अगं बोल ना, काय झालंय? आई मी आज पार्लर मध्ये नव्हते. मी बाहेर. अहो नली वहिनी, हा? तिला ना मी आज पार्लरचं सामान आणायला बाहेर पाठवलं होतं. काय ना, पार्लर मध्ये फक्त वॅक्सिंग आणि थ्रेडिंग एवढंच होत नाही ना, तर त्याचबरोबर पार्लरचं सामान कुठून, कसं आणि कितीला आणलं हेही तिला कळलं पाहिजे ना, म्हणून पाठवलं होतं तिला. हो ना, याही गोष्टी महत्वाच्या आहेत. स्वीटू असली ना की मला कसलंच टेन्शन नसतं बघा. तुम्हाला वाटतं ना त्याच्यापेक्षा जास्तच गुण आहेत तिच्याकडे. तशी गुणी आमची स्वीटू. हो ना. बरं मी निघते. हा, बरं वाटलं ना तुम्ही आलात ते. मलाही. स्वीटू, हा? उद्या टायमावरती ये बरं का पार्लर मध्ये. म्हणजे आज काय सामान आणलंस ना ते कुठे आणि कसं लावायचं हे दाखवे ना तुला. येते वहिनी मी. हो हो, चला. अच्छा, हे पण एक करावं लागेल. ह्याचं प्रमाण ठरवावं लागेल. हा ठीक आहे. ओके. पण म्हणजे खरं सांगू का हो, काय आता हे नवीन प्रोजेक्ट करणार म्हटल्यावर
मला कळतच नाही सुरुवात कुठून करायची, असं दडपण आलंय मला. आई, याआधी हाच बिझनेस तूच सुरू केला होतास ना? हो. मग आता कसलं टेन्शन येते तुला? तेच कर्ज आधी केलं होतंस. अरे नाही, पण तसं इतक्या मोठ्या प्रमाणात करायचं तर ते सगळं परफेक्ट व्हायला पाहिजे ना, जरा भीती वाटते. अरे मम्मी जी, इसमें डरने की क्या बात है? आपके हाथों में इतनी टेस्ट है ना, कोई भी एक बार चख ले ना मम्मी जी, तक खातच रहे. और फिर क्या, फिर हाथों हाथ प्रोडक्ट्स बिकना शुरू. क्यों भाई? हा मग काय, अरे माझ्या आईच्या हाताला चवच आहे अशी. पण हे सगळं ज्ञान मी कुठून मिळवलं माहितीये का? कोणाकडून? स्वीटूच्या आजीकडून. हा येस. ओ, म्हणजे तिच्या हातचं आम्ही खाल्लं भरपूर, पण ती कसं बनवतीये, काय काय करतीये ते मी बघायची. म्हणजे रुचकर आणि पौष्टिक पदार्थ सोप्या पद्धतीने कसे बनवायचे त्याच्यात ती मास्टर होती. वाव. नलूला काही इंटरेस्ट नव्हता या सगळ्यामध्ये, पण मी मात्र बघत राहायचे आणि शिकून घेतलं मी सगळं. नंतर कधी काही वापर केला नाही त्या ज्ञानाचा, पण मग असे दिवस आले की काहीतरी केलं पाहिजे. माझ्याकडे हेच ज्ञान होतं. मी आपली पिठं बनवायला लागले आणि एवढा रिस्पॉन्स मिळाला ना, मग काही थांबले नाही मी. आणि मग कानविलकर ग्रुप उभा राहिला काय? हे बघ, तू सुरुवातीला जे केलं होतंस तेच आत्ता कर. आणि तेव्हा तर तू एकटी होतीस, आता तू एकटी पण नाही, तुझ्याबरोबर स्वीटू आहे. हो बाबा, ती आमच्या दोघींपेक्षा हुशार आहे. मग आहेच माझी स्वीटू हुशार. ओ माझी? अरे वा. हाँ, ये बात तो तुम सही बोले हो भाई. नहीं तो ये तुम्ही माझ्याबद्दल काही बोलताय का? अरे नहीं नहीं नहीं, कुछ नहीं मोमो, तू तेरा चालू रख. बरं ओ, जरा इकडे ये. काय? इकडे ये. काय झालं? ये काय? हे माझी स्वीटू काय लावलंय? गाडी पुढे जातच नाहीये याची. मला लवकरात लवकर स्वीटू माझी सून बनवून घरात हवी आहे. तुला हवी आहे ना? कशी आणणार? ही तुझी मैत्रीण बसली तिथे रेड सिग्नल घेऊन. नलू, तू स्वीटूला ताबडतोब माझ्या समोर घेऊन ये. हा ओ, पळवून आणू? अरे आता मला या सगळ्या प्रोजेक्ट बद्दल तिच्याशी समोरासमोर बोलायचंय, म्हणून तिला घेऊन ये. ओके, मी घेऊन येतो तिला. ए ओम भाई, मी पण येतो ना सोबत स्वीटूला भेटायला. बरेच दिवस झाले तिला भेटलो नाही. अरे बापरे, याला घेऊन जा. हाय ताई, बाय ताई, आलोच आम्ही. मॉम कुठे गेले? अगं नाही, ते ओमचं काहीतरी काम होतं. आत्ता? ओ सिक्रेट? नाही ग, सिक्रेट नाही. बरं तायडे, ये ना इकडे जरा. हे बघ ना, मी अशी नोंद करून ठेवली आहे सगळ्याची. हाय. गुड मॉर्निंग काकी. ते गुड मॉर्निंग वगैरे राहू दे, लगेच कामाला लाग. ती वॅक्स मशीन हीटला लाव आणि फेशियलची तयारी करून घे. काल आली नाहीस कामाला? टॉवेल आणि नॅपकिन धुवायचे बाकी आहेत का? आजही कुठे जायचंय तुला बाहेर? बरं ते राहू दे, पहिले त्या कस्टमरला बघ आधी, त्यांची नेल फाईल करून घे. हो. नाहीतर पार्लर मध्ये कामाला जाते असं खोटं सांगून जर तुला भटकायला जायचं असेल ना, तर आत्ताच सांगा मला. मी तुझ्या आईला जाऊन सांगेन मग, आणि त्यानंतर तुला ना कामावरून काढून टाकेल. कळलं? क्या ममता दीदी, ये कहाँ जाती है काम का बहाना बना के? आता घरी खोटं सांगून कुठे जाणार? बॉयफ्रेंड को मिलने. इसके जैसे लड़की को भी बॉयफ्रेंड मिलते हैं क्या?
हल्लीच्या मुलांना ना चॉईसच नाही उरलाय. नाही तर फक्त टाइमपास करत असेल, दुसरे काय. घर वाले को लगता है लड़की काम पे जाती है और उसको देखो. अभी आप ही बताओ, ऐसी अगर तबीयत वाली लड़की को कोई बॉयफ्रेंड मिलेगा तो ये जाने देगी क्या उसको? आप ही बोलो.